हिंदी भाषा सक्तीच्या विरोधामध्ये काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जालन्यामध्ये आज मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने काढलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या GRवर काळ्या रंगाची शाई टाकून या GRची होळी केली आहे। तसेच राज्य सरकारचा निषेधही नोंदवलाय। यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा परिसर दणाणून सोडलाय। हिंदी भाषा सक्तीची करून राज्य सरकार मराठी भाषेचं महत्त्व कमी करत असल्याचा आरोप देखील मनसेने केलाय। यापुढे राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडू असा इशारा मनसेच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे। आज या ठिकाणी आपण काय आंदोलन केले आणि काय जाळले? आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। कारण त्यांनी पाठीमागे ज्यावेळेस महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला, तर त्यांनी त्या टायमाला हळूच काढता पाय घेतला आणि ती भाषा आम्ही लादणार नाही म्हणून असा शब्द दिला। पुन्हा आता त्यांनी परत तीच हिंदी भाषा या ठिकाणी महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न केला आणि परत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पूर्ण कार्यकर्त्यांना इथं कडाडून विरोध करायचे आदेश दिले आणि त्या आदेशाचं पालन करण्याकरता आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सैनिक आम्ही इथं रस्त्यावर उतरलो आणि यांचा या ठिकाणी आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो। कारण या महाराष्ट्रावर हिंदी भाषा इथं विनाकारण लादल्या जाते आणि हिंदी भाषा लादल्यानंतर भविष्यामध्ये मराठी भाषा हळूहळू या ठिकाणी कमी होईल। म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि हिंदी भाषा कशीच लादू देणार नाही। आमच्या साहेबाचे आदेश आमच्याकरता सर्वस्व आहे। आम्ही GR जाळला, GRवर आम्ही साई टाकली कारण आमचा विरोध आहे हिंदी भाषेला आणि हा विरोध असाच कायम राहणार आहे। ज्या वेळेस हे हिंदी भाषा या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न करतील त्या वेळेस आम्ही इथं महाराष्ट्र सैनिक म्हणून राजसाहेबांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करू आणि या ठिकाणी आम्ही हिंदी भाषा कशीच लादू देणार नाही।